नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू x रेस टू e रेस टू x प्लस log x रेस टू sin x. आता याच्यामध्ये परत एकदा दोन फंक्शन्स कन्सिडर करावे लागतील आपल्याला. Assume that u equal to x raised to e raised to x, v equal to log x raised to sin x. त्यामुळे हे दिलेलं जे इक्वेशन आहे ते असं येईल y equal to u plus v differentiating with respect to x dy upon dx is equal to du upon dx plus dv upon dx. आता याच्यातले एक एक टर्म लिहून घेऊया आणि त्यांची डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण. u इक्वल टू x रेस टू e रेस टू x taking log on both sides. दोन्ही बाजूला लॉग घेऊया म्हणजे मग हे इक्वेशन असं होईल log u इक्वल टू log ऑफ x रेस टू e रेस टू x हे असे. आता हे x च्या घातांकात जी टर्म आहे e रेस टू x त्याला पुढे घेऊया. e रेस टू x इंटू लॉग एक्स. लोगॅरिथम मध्ये रूल आहेत आपल्याकडे या पद्धतीने सगळे. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग u ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन u इंटू du अपॉन dx. दिस इज इक्वल टू, इथं प्रोडक्ट रूल वापरा. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज. लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स आहे असंच e रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह e रेस टू एक्स. मग आता हे u इकडं पाठवलं पाहिजे. देअरफॉर du अपॉन dx इक्वल टू हे u इकडे घेतोय. शिवाय या दोघांच्यातून e रेस टू एक्स कॉमन येते, ते कॉमन घेतो म्हणजे शिल्लक राहील 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स. आता u ची व्हॅल्यू वापरायची आहे. u ची व्हॅल्यू बघा काय होते, x रेस टू e रेस टू एक्स आहे बघा या ठिकाणी. आता ती व्हॅल्यू इथं u च्या ठिकाणी वापरायची. Therefore, du upon dx equal to x raised to e raised to x into e raised to x into bracket 1 upon x plus log x. हा त्याच्यातला फर्स्ट पार्ट. आता आपण वरती इक्वेशन नंबर टाकले का बघा बरं. बहुतेक नाहीये टाकलेलं. इथं मी लिहितो याला इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर आता जे आपण तयार केलं त्याला लिहूया इक्वेशन नंबर 2. आता जो सेकंड पार्ट आहे तो लिहून घेऊया आणि त्याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. सेकंड पार्ट आहे v इक्वल टू log x रेस टू sin x
taking log on both sides. दोन्ही बाजूला लॉग घेऊया. then our log v equal log of log x raised to sin x. हे sin x पुढे घेतोय. sin x into log of log x हे असेल. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. डिफरन्शिएटिंग with respect to x log v ची डेरिव्हेटिव्ह आहे ना 1 upon v into dv upon dx. आता इथं प्रोडक्ट रूल वापरावं लागेल तुम्हाला. हे फर्स्ट फंक्शन, हे सेकंड फंक्शन. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, सेकंड फंक्शनची डेरिव्हेटिव्ह लॉग ऑफ लॉग एक्स म्हणजे हे येणार 1 अपॉन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स दॅट इज 1 अपॉन एक्स प्लस सेकंड फंक्शन तसंच ठेवा लॉग ऑफ लॉग एक्स आणि साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार कॉस एक्स. देअरफॉर dv अपॉन dx दिस इज इक्वल टू v इंटू ब्रॅकेट. आता इथं काय होणार बघा, हे x पुढे घेतोय साइन एक्स डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग एक्स प्लस हे कॉस एक्स पुढे घेतोय इंटू लॉग ऑफ लॉग एक्स हे असेल. आता v ची व्हॅल्यू वापरायची. v बघा बरं काय होतं, v आहे लॉग एक्स रेस टू साइन एक्स. ते इथं वापरूया. therefore dv अपॉन dx इक्वल टू v ची व्हॅल्यू होते लॉग एक्स रेस टू साइन एक्स इंटू ब्रॅकेट हे आहे असंच मांडायचं आहे साइन एक्स डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग एक्स प्लस कॉस एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. हे झालं इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 1 मध्ये काय लिहिलेलं आहे आपण, du अपॉन dx आणि dv अपॉन dx यांची बेरीज करायची आहे. जरा बघा, हे बघा इथे, म्हणजे मग तुम्हाला फायनल dy अपॉन dx मिळेल. आता हे दोन्ही पण तयार आहेत शेजारी शेजारी. आता फक्त काय करतोय, या दोघांची बेरीज करून घेतो. therefore dy अपॉन dx इक्वल टू हे du अपॉन dx आहे. त्याला जरा कॉपी करून घेतोय. ही झाली फर्स्ट. याच्यातला नको असलेला पार्ट काढून टाकतो. हे याच्या पुढे लिहिणार आहे आता प्लस आणि हे dv अपॉन dx आहे. त्याला पण त्याच पद्धतीनं सिलेक्ट करतोय. तुम्हाला मात्र हे सगळं लिहावं लागेल, पर्याय नाही त्याला काही दुसरा. आणि हे असं त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू e raised to tan x plus log x raised to tan x. आता हे पण त्याच पद्धतीनं आहे, फक्त फंक्शन्स बदललेले आहेत. सेम प्रोसिजर. assume that
u equal to e raised to 10x, v equal to log x raised to 10x. Therefore, y equal to u plus v, differentiating with respect to x, dy upon dx is equal to du upon dx plus dv upon dx. त्याला नेहमीप्रमाणे इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करतोय. आता त्यातला फर्स्ट पार्ट तो लिहून घेऊया. u इक्वल टू e raised to 10x, taking log on both sides, दोन्ही बाजूला लॉग घेऊया. log u इक्वल टू log of e raised to 10x. हे 10x पुढे घेतोय. tan x इंटू log e येणार. त्यातलं log e म्हणजे 1. त्यामुळे फक्त काय होईल इथं log u इक्वल टू tan x येणार फक्त. मग त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची फक्त. डिफरन्शिएटिंग with respect to x, 1 upon u du upon dx, tan x ची डेरिव्हेटिव्ह sec square x, u ला इकडे पाठवा. u इंटू sec square x. आता परत एकदा u ची व्हॅल्यू वापरावी लागेल. हे बघा इथे u आहे बघा. u म्हणजेच e raised to tan x, e raised to tan x इंटू sec square x. हे तयार झालं तुमचं du अपॉन dx. ह्याला लिहितोय इक्वेशन नंबर 2. आता याचा जो सेकंड पार्ट आहे तो काय होता बघा, v इक्वल टू log x रेस टू tan x. आता ते लिहून घेऊया. असेल टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूंना लॉग घ्यायचे आहेत. log v इक्वल टू log ऑफ log x रेस टू tan x. हे tan x पुढे घेऊया. हे असेल तर हे फर्स्ट फंक्शन आणि हे सेकंड फंक्शन असं कन्सिडर करायचं आणि त्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. डिफरन्शिएटिंग with respect to x, 1 upon v into dv upon dx. This is equal to first function as it is, derivative of second function log of log x आहे. त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 1 upon log x आणि log x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon x प्लस सेकंड फंक्शन as it is log of log x tan x ची डेरिव्हेटिव्ह sec square x. आता हे v इकडे पाठवायचंय आणि ह्या सगळ्यांना एकत्र घ्यायचंय.
therefore dv upon dx equal to v into ब्रॅकेट इथं अंशात येणार tan x छेदामध्ये येणार x into log x प्लस log of log x into sec square x हे असेल. आता v ची व्हॅल्यू परत एकदा बघून घ्या v काय होतं ते. हे आहे v log x रेस टू tan x ते इथं वापरायचं. log x रेस टू tan x into bracket tan x upon x into log x plus log of log x into sec square x हे असेल. याला म्हणतोय मी इक्वेशन नंबर 3. मग हे इक्वेशन 2 हे इक्वेशन 3 आणि आपलं फायनल जे इक्वेशन वर आपण लिहून ठेवलंय इक्वेशन 1 त्याच्यामध्ये या दोघांची बेरीज करायची. आता फक्त या दोघांना बेरजेच्या फॉर्मॅटमध्ये मांडायचं आहे मगाच्या सारखं. therefore dy upon dx equal to ही टर्म एक येणार त्यानंतर हा एक पार्ट येणार त्याच्यात पुढचा या दोघांच्या मध्ये प्लस लिहायचं आहे. या पद्धतीनं हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल y equal to sin x raised to tan x plus cos x raised to cot x. हे पण सेम त्याच मेथडनं सोडवायचं आहे. काही बदल करायचा नाहीये त्याच्यात. assume that u equal to sin x raised to tan x, v equal to cos x raised to cot x. त्यामुळे हे इक्वेशन काय होईल y equal to u plus v differentiating with respect to x dy upon dx equal to du upon dx plus dv upon dx. याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करतोय. आता याच्यातली जी फर्स्ट टर्म आहे ती लिहून घेतोय u equal to sin x raised to tan x taking log on both sides. हे लिहित चला सगळं व्यवस्थित. आपण अजून कुठल्याही गोष्टी काटछाट केलेल्या नाहीयेत लक्षात ठेवा. दोन्ही बाजूला लॉग घ्यायचा आहे. log u equal to log of sin x raised to tan x. हे tan x पुढे घ्या
therefore log u equal to tan x into log of sin x. आता ही दोन फंक्शन्स प्रोडक्ट मध्ये आहेत, इथं तुम्हाला प्रोडक्ट रूल वापरावं लागेल डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स लॉग u ची डेरिव्हेटिव्ह हे असेल फर्स्ट फंक्शन as it is, derivative of second function log of sin x, derivative येणार 1 upon sin x, sin x ची डेरिव्हेटिव्ह cos x plus second function as it is into tan x ची डेरिव्हेटिव्ह ते येणार sec square x. आता हे u इकडे घेतोय, therefore du upon dx is equal to u into bracket इथं tan x आहे cos x upon sin x म्हणजे cot x प्लस ते sec square x पुढे घेतोय, हे असेल. आता ह्या u ची व्हॅल्यू आपल्याला वापरायची आहे. u काय होते एकदा जरा बघून घ्या. sin x रेस टू tan x होतं बघा. सो दिस इज इक्वल टू sin x रेस टू tan x इंटू ब्रॅकेट. आता हे बघा कसं आहे, tan x आहे आणि cot x आहे. cot x ला 1 अपॉन tan म्हटलं तर tan ला tan कॅन्सल होईल. tan x ला 1 अपॉन cot म्हटलं तर cot ला cot कॅन्सल होईल, इथं 1 येणार. तुम्हाला कुठलं बरं वाटतंय ते वापरा. 1 प्लस sec square x इंटू लॉग ऑफ sin x. हे तयार झालं तुमचं du अपॉन dx. त्याला लिहितोय मी इक्वेशन नंबर 2. त्याचा सेकंड पार्ट बघा. सेकंड पार्ट आहे v इक्वल टू cos x रेस टू cot x. त्याला घेऊया आता. याच्यामध्ये पण परत तीच प्रोसेस. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, इथे येणार log v इक्वल टू log ऑफ cos x रेस टू cot x. हे cot x पुढे घ्या. मग याच्यामध्ये फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन असं कन्सिडर करणार आहे. डेरिव्हेटिव्ह घेऊया त्याची. लॉग v ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन v इंटू dv अपॉन dx. दिस इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन ॲज इट इज लॉग ऑफ cos x, त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन cos x. cos x ची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस sin x प्लस ज्याची डेरिव्हेटिव्ह घेतले त्याला तसंच ठेवा लॉग ऑफ cos x. ही टर्म इथं खालीच घेतो. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x. cot x ची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस cosec स्क्वेअर x असेल. आता याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन बघा काय काय करावं लागतंय ते. हे v पलीकडे पाठवणार आहे,
Therefore dv upon dx equal to v into ब्रॅकेट, इथं बघा कसं होतं आता तयार, मायनस पुढे घेऊया, हे पहिलं कॉट एक्स, त्यानंतर साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन एक्स, हे मायनस पुढे घेतोय, कोसेक स्क्वेअर सुद्धा पुढे घेतोय, आणि हे लॉग ऑफ कॉस एक्स हे असे. तर शेवटची स्टेप ह्याच्यातली डीव्ही अपॉन डीएक्स साठीची. देअरफॉर डीव्ही अपॉन डीएक्स इक्वल टू, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, मायनस बाहेर घेतोय, व्ही काय होतं जरा बघून घ्या. व्ही ची व्हॅल्यू आहे कॉस एक्स रेस टू कॉट एक्स, हे आता इथं वापरूया आपण. कॉस एक्स रेस टू कॉट एक्स इंटू ब्रॅकेट, इथं परत एकदा आलं बघा, कॉट एक्स इंटू टॅन एक्स. कॉट एक्स म्हणजेच 1 अपॉन टॅन एक्स, टॅन एक्सला टॅन एक्स कॅन्सल होईल, इथे येणार 1, हे मायनस बाहेर घेतलेलं आहे, हे पण मायनस यातून कॉमनच घेतलंय, त्यामुळे हे मायनस आहे ते प्लस होणार, प्लस कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स, हे झालं इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला काय करायचं आहे, हे डीयू अपॉन डीएक्स इक्वेशन नंबर 2 आणि हे डीव्ही अपॉन डीएक्स इक्वेशन नंबर 3, या दोघांना इक्वेशन 1 मध्ये वापरायचं आहे. आणि इथं मध्ये काय आहे, प्लस आहे बघा, आता लिहितो या दोघांच्या वरून व्हॅल्यू फायनल. देअरफॉर dy अपॉन dx इज इक्वल टू, पहिल्यांदा ही टर्म घेणार आहे, याला कॉपी करून घेतो, हा फर्स्ट पार्ट, त्याच्यानंतर प्लस आहे पुढं, पण ही जी सेकंड टर्म आहे ती मायनस आहे, त्यामुळे मध्ये मायनस येईल, तर सुद्धा याला सिलेक्ट करून घेतोय. ते याच्या समोर येणार असं, आणि हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू 10 रेस टू x प्लस x रेस टू 10 प्लस x रेस टू 10 रेस टू x. थोडस गोंधळ करायचं त्यांनी प्रयत्न केलेला आहे, आपण आपल्या पद्धतीनं सोडवत जायचं, काय काय होते बघू. 3 टर्म वेगवेगळ्या कन्सिडर करतो मी सर. assume that u equal to first term, v equal to second term, w equal to third term. Therefore y equal to u plus v plus w. Differentiating with respect to x, dy upon dx, this is equal to du upon dx plus dv upon dx plus
dw अपॉन dx. यालाच मी इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करतो. आता याच्यातली फर्स्ट टर्म आहे u इक्वल टू 10 रेस टू x रेस टू x. परत आपली नेहमीची प्रोसेस स्टार्ट करा. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. log u इक्वल टू log ऑफ 10 रेस टू x रेस टू x. फक्त 10 तसंच ठेवतोय, x रेस टू x ला पुढे घेतोय. log u इक्वल टू x रेस टू x इंटू log 10. आता log 10 पूर्णपणे कॉन्स्टंटच राहील, फक्त x रेस टू x चीच तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल. डिफरन्शिएटिंग with respect to x 1 upon u into du upon dx. This is equal to log 10. हे कॉन्स्टंट राहील आणि x रेस टू x याची डेरिव्हेटिव्ह परत एकदा तुम्हाला घ्यावी लागेल. मग हा एवढाच पार्ट x रेस टू x च्या डेरिव्हेटिव्हचा आतापर्यंत आपण 3 वेळा सोडवलाय आणि त्याचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला मी सीईटी साठी पाठ करून ठेवा म्हणून सांगितलंय. त्या आधीचं कुठं आहे बघा, ते शोधून काढा आणि एवढाच पार्ट तुम्ही सोडवायचा आहे. हे तुमच्यासाठी राहील तेवढंच, एक्स रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह काढणं. मग du अपॉन dx इक्वल टू हे u इकडे येणार, एक्स रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह मी डायरेक्ट लिहितोय, एक्स रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स, ही याची डेरिव्हेटिव्ह आहे, इंटू लॉग 10. आता u ची व्हॅल्यू तयार आहे, ती वापरूया आता. 10 रेस टू एक्स रेस टू एक्स एक्स रेस टू एक्स लॉग 10 सुद्धा पुढे घेतली तरी चालते, कारण हे सेपरेट सेपरेट टर्म आलेल्याच आहेत म्हणून त्याला परत इथं पुढे घेतलेलं आहे आणि हे तेवढं शेवटी ठेवलेलं आहे. हे तयार झालं तुमचं du अपॉन dx. ह्याला म्हणतोय इक्वेशन नंबर. नंतर आपल्याला हे सगळं तयार करून इक्वेशन 1 मध्ये वापरायचं आहे. मग आता दुसरी टर्म जी आहे ती लिहून घेऊया. ते एक्स रेस टू एक्स तेवढं तुम्ही सोडवायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यातला सेकंड पार्ट घेतोय आता. v इक्वल टू एक्स रेस टू 10. इथं परत एकदा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. log v इक्वल टू log ऑफ एक्स रेस टू 10. हे एक्स रेस टू 10 पुढे घेतो, म्हणजे याच्यामध्ये आत शिल्लक राहील फक्त, शिल्लक जे काही राहील ते लॉग एक्स. हे एक्स रेस टू 10 फक्त पुढे आलं, लॉग एक्स हे असेल. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 अपॉन v into dv upon dx. First function as it is, second function ची डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन as it is into डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. हे 10 पुढे घेतोय, पॉवर 1 न कमी करतोय. बघा कशा पद्धतीने आहे. therefore dv upon dx इक्वल टू हे v इकडे घ्यायचं इंटू ब्रॅकेट, ह्याच्यातलं एक एक्स कमी होईल म्हणजे एक्स रेस टू 9 प्लस 10
एक्स रेस टू 9 आणि लॉग एक्स हे असं येईल. आता याच्यातून एक्स रेस टू 9 बाहेर कॉमन घेऊया. Therefore, dv अपॉन dx इज इक्वल टू v ची व्हॅल्यू काय जरा परत एकदा बघा. एक्स रेस टू 10 आहे. एक्स रेस टू 10 याच्यातून एक्स रेस टू 9 कॉमन, शिल्लक काय राहील, इथं येणार 1. इथलं एक्स रेस टू 9 बाहेर गेलेला आहे, त्यामुळे इथं फक्त शिल्लक राहील 10 टाइम्स लॉग एक्स. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3. आता जो तिसरा पार्ट आहे तो आहे एक्स रेस टू 10x, एक्स रेस टू 10 त्याला घेऊया. आता त्याला डब्ल्यू कन्सिडर केले. एक्स रेस टू 10x taking log on both sides. इथे येणार log w. This is equal to log of x raised to 10 raised to x. 10 raised to x ला पुढे घ्यायचं. 10 raised to x into log x हे असेल. तर याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, log w ची डेरिव्हेटिव्ह 1 upon w dw upon dx. First function as it is 10 raised to x, log x ची डेरिव्हेटिव्ह 1 upon x प्लस हे log x तसंच राहील 10 raised to x ची डेरिव्हेटिव्ह 10 raised to x into log 10 हे असेल. मग हे dw upon dx इक्वल टू, बघा आता ह्याच्यातनं काय काय करता येईल आपल्याला. हे 10 raised to x हे बाहेर कॉमन घेता येईल. w घ्या पहिल्यांदा इकडं. 10 raised to x कॉमन घेतलं, शिल्लक काय राहणार, इथं फक्त 1 upon x शिल्लक राहणार. प्लस हे 10 raised to x बाहेर घेतले, त्यामुळे इथे येणार log x इंटू log 10. आता w ची व्हॅल्यू वापरा. w ची व्हॅल्यू आहे x रेस टू 10 रेस टू x. Therefore, dw upon dx is equal to, w ची व्हॅल्यू आहे x रेस टू 10 रेस टू x, परत 10 रेस टू x into bracket 1 upon x plus log x into log 10. हे येणार इक्वेशन नंबर 4. आता हे 2, 3, 4 हे सगळं आपल्याला एकत्र करून फायनल आन्सर असं मांडायचं इक्वेशन नंबर 1 मध्ये. या तिघांची पण बेरीज करायची. बघूया आता, हे बरंच मोठं होते बघा उदाहरण, काय आता पर्याय नाही. Therefore, dy upon dx इक्वल टू, पहिलं घेऊया इक्वेशन नंबर 1, सॉरी इक्वेशन नंबर 2. ते इथं आहे बघा, त्याला आणूया इथं. तर हे एका ओळीत पण बसवायचं आहे मला, त्यामुळे थोडस जरा त्याला साईज त्याचा कमी करून घेतोय. हा फर्स्ट पार्ट झाला.
तर त्याच्या पुढचा सेक्शन इक्वेशन नंबर 3 मध्ये बघा, इथं येते. तुम्हाला मात्र सगळं व्यवस्थित तिथं मांडावंच लागेल, काही पर्याय नाही तिथं काय. परत सिलेक्ट होते का नाही माहित नाही मला, पण बघूया. नाही होत, पहिला आणि एकदा सिलेक्ट करावं लागेल. तर मध्ये प्लस लिहावं लागेल आपल्याला. हा झाला सेकंड पार्ट, आणि हा थर्ड पार्ट तो इथं आहे. हे असेल, त्याला कॉपी करून याच्या पुढे ठेवायचं आहे. आणि इथं पण मध्ये प्लस लिहायचं आहे. हे याचं फायनल आन्सर येते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. y इक्वल टू tan x ब्रॅकेट रेस टू tan x, आणि हा जो मोठा ब्रॅकेट आहे त्याच्याही घातांकामध्ये tan x आहे. याची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे, आणि सगळ्यात शेवटी ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये वापरून त्याचा आन्सर काय येते ते पण फाइंड आउट करायचं आहे. मग या पद्धतीचा क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे लिहून घेतलेलं आहे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करूया इथं. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, log y इक्वल टू हे असेल, आणि परत त्याच्या घातांकामध्ये हे tan x आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे tan x इथलं ते पुढे घेऊया लॉगच्या. tan x इंटू लॉग ऑफ tan x रेस टू tan x हे असेल. आता हे पण tan x मी पुढे घेतोय, त्यामुळे काय होणार, दोन tan x इथं समोर दिसतील तुम्हाला. हे असं येईल. म्हणजेच हे काय येणार, tan x चा स्क्वेअर इंटू लॉग ऑफ tan x. हे एका प्रकारे तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. दुसरा प्रकार बघा, लॉग y इक्वल टू लॉग ऑफ हे tan x आहे, आणि या tan x च्या घातांकात परत हे tan x आहे. अशा परिस्थितीत या घातांकांचा गुणाकार होतो, आणि इथे येतं tan x चा स्क्वेअर, आणि डायरेक्ट हे tan x चा स्क्वेअर तुम्ही इथं पुढे पण घेऊ शकताय. हेच येणार आहे परत. तुम्हाला कुठलं बरं वाटतंय ते तुमचं तुम्ही ठरवा, आणि त्या पद्धतीने तुम्ही आता वापरू शकताय. पुढे जाऊया. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग y ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y
इंटू dy अपॉन dx दिस इज इक्वल टू, बघा इथं मार्किंग करून ठेवले मी, हे दोन फंक्शन्स आहेत, प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, हे काय होणार 1 अपॉन टॅन एक्स, आणि टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. मग हे काय आहे, एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर आहे, ते दोन पुढे घ्या, त्याची पॉवर 1 न कमी करा, आणि टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ ऑफ एक्स ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, ती येणार आहे सेक स्क्वेअर एक्स. आता याच्यामधलं सिम्प्लिफिकेशन बघा कसं कसं काय काय होते. तोपर्यंत अजून एक काम करूया, इकडल्या बाजूला फक्त dy बाय dx ठेवतोय, y इकडे घेतोय, ते y इकडे प्रोडक्ट मध्ये येईल. याच्यामध्ये काय होणार बघा, एक टॅन एक्स कॅन्सल होईल, टॅन एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स असं येणार इथं. प्लस हे 2 टॅन एक्स आणि सेक स्क्वेअर एक्स पुढे घेतोय, त्याच्यानंतर इथली अजून एक टर्म आहे, ती ही टर्म आहे लॉग ऑफ टॅन एक्स, ते इथं मांडून घेतोय. आता y इक्वल टू, परत एकदा जरा बघा काय होतं ते, y इक्वल टू अशी टर्म आहे टॅन एक्स रेस टू टॅन एक्स रेस टू टॅन एक्स, तिथं लिहूया. त्यानंतर आणि काय सिम्प्लिफिकेशन करता येते का बघूया, मग नंतर शेवटी व्हॅल्यू यूज करू त्याच्यात आपण. dy अपॉन dx इक्वल टू टॅन एक्स रेस टू टॅन एक्स, आणि याच्या घातांकामध्ये अजून एक टॅन एक्स आहे. आता याच्यातून काय कॉमन येते बघा, टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स इथं पण आहे, आणि टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स इथं पण आहे, कॉमन घ्या बाहेर. टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स इंटू ब्रॅकेट, इथं 1 शिल्लक राहणार कारण ही सगळीच टर्म बाहेर घेतलेली आहे, प्लस 2 लॉग ऑफ टॅन एक्स हे असेल. हे त्याचं फायनल आन्सर होईल. आता याच्यामध्ये आपण बाकीच काय करू शकत नाहीये. आता याच्यात काय करायचं आहे, एक्स इक्वल टू पाय बाय 4 वापरायचं. मग एक्स इक्वल टू पाय बाय 4 जर तुम्ही याच्यामध्ये घेतलं, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला टॅन एक्स दिसते, मग तिथं काय होणार, टॅन एक्स इक्वल टू टॅन पाय बाय 4 इक्वल टू 1 येणार. म्हणजे जिथं जिथं टॅन एक्स आहे तिथं आता मी 1 लिहिणार आहे. त्यानंतर सेक एक्स पण दिसतंय तुम्हाला, म्हणजेच सेक पाय बाय 4, सेक म्हणजेच 1 अपॉन कॉस, आणि पाय बाय 4 म्हणजे 45, कॉस 45 ची व्हॅल्यू 1 अपॉन रूट 2 आहे, त्याचा व्यस्त करावा लागेल, म्हणजे इथं रूट 2 येणार. मग इथं सेक स्क्वेअर एक्स म्हणजे रूट 2 चा स्क्वेअर लिहिला पाहिजे. मग ही व्हॅल्यू याच्यामध्ये वापरूया आपण. इथं तुम्ही बाहेर असं लिहू शकताय की ही व्हॅल्यू याच्यामध्ये वापरलेली आहे, हे त्याचं नोटेशन आहे. मग इथं बघा बरं काय होणार, 1 रेस टू 1 रेस टू 1 असं येणार, म्हणजे पहिली टर्म 1च येणार आहे. परत पुढं अजून एक 1 आहे, हे इथलं झालं. सेक स्क्वेअर एक्स म्हणजे रूट 2 चा स्क्वेअर एक लागेल, इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2 लॉग टॅन एक्स म्हणजे 1 हे असेल. मग इथलं सगळं हे 1 इंटू 1 1 ते काढून टाका, रूट 2 चा स्क्वेअर येणार 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस लॉग 1 ची व्हॅल्यू 0 आहे, लक्षात ठेवा ते. सो दिस इज इक्वल टू 2.
हे त्याचं फायनल आन्सर येते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. dy/dxच काढायचं आहे. मात्र आता टर्म्स मिक्स टर्म्स आहेत. आता म्हणजे y इक्वल टू सेपरेट जे होतं ते आता बंद होणार. अशा प्रकारच्या फंक्शन्सना म्हणतात इम्प्लिसिट फंक्शन्स. आता यांची डेरिव्हेटिव्ह आपल्याला कन्सिडर करायचे. नेहमीप्रमाणे सोडवायचं आहे, काही वेगळं काही नाही आहे जास्त त्याच्यामध्ये. बघा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स प्लस इथं रूट वाय आले. आपण जनरली y इक्वल टू एफ ऑफ एक्स लिहितो. y च्या ठिकाणी जर मी एफ ऑफ एक्स कन्सिडर केलं तर रूट एफ ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह कशी येणार, 1/2 रूट एफ ऑफ एक्स म्हणजेच y, आणि परत पुढं एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह म्हणजेच y ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, ती येणार dy/dx. दिस इज इक्वल टू रूट ए पूर्ण कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0. आता हे dy/dx ची टर्म तेवढी इकडे ठेवा, ह्याला द्या पलीकडे पाठवून. हे कसं होते बघा आता, 1/2 रूट वाय, हे जरा जास्तच डिवायडेड बाय साइन जरा जास्तच मोठं झालं, इंटू dy/dx. दिस इज इक्वल टू, ही टर्म इकडे आल्यानंतर मायनस होईल, -1/2 रूट एक्स हे असेल. आता ही टर्म इकडे पाठवायची, मग ती कशी पाठवताय बघा बरं. हे 1 याचा काही प्रश्नच नाही, हे इकडे डायरेक्ट अंशात येऊ दे. dy/dx दिस इज इक्वल टू, हे मायनस इथं, हे 2 रूट वाय हे अंशात येईल, हे असं होणार. ह्यातलं 2 कॅन्सल होईल, हे एकाच रूट मध्ये घेतोय, मायनस रूट मध्ये y/x, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. x रूट x प्लस y रूट y, दिस इज इक्वल टू a रूट a. मग हे तुम्ही एक ह्याच्यातली टर्म आपण सोडवून घेऊया, कारण सगळीकडे एक सारखंच आहे. x रूट x याला आपण असं लिहू शकतो, x इंटू एक्स रेस टू 1/2. म्हणजे हे टोटल किती होणार, इथं काही नाहीये म्हणजे 1 आहे. अशा परिस्थितीत घातांकांचा घातांकांची बेरीज होते. मग इथं एक्स रेस टू किती येणार, 1 + 1/2 येणार, आणि हे टोटल किती होणार, 2 + 1 म्हणजेच हे होणार 3/2. मग जिथं जिथं अशी टर्म आहे तिथं आपण असं लिहिणार आहे. व्हेरिएबल असेल, कॉन्स्टंट असेल, त्याला फक्त बदलून घ्या. मग जरा बघा बरं, आता हे याच्यामध्ये जर मी वापरलं तर हे कसं दिसेल मला. देअरफॉर एक्स रेस टू 3/2 येणार, इथं y रेस टू 3/2, आणि इथं a रेस टू 3/2 येणार. डेरिव्हेटिव्ह घ्यायचे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेरिव्हेटिव्ह कशी येणार, 3/2 पुढे घ्या, त्याची पॉवर 1 न कमी करा. मग आता 1 + 1/2 केल्यावर 3/2 आलं होतं. मग 3/2 मधून 1 मायनस केलं की 1/2 येणार, हे असेल. प्लस इथं पण तसंच येणार, 3/2 y रेस टू 1/2, आणि इथं आठवणीनं या y ची परत डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, dy/dx. दिस इज इक्वल टू a कॉन्स्टंट, a रेस टू 3/2 सुद्धा कॉन्स्टंट, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. आता याच्यातलं dy/dx ची टर्म तेवढी फक्त डाव्या बाजूला ठेवून घ्या. 3/2 y रेस टू 1/2 इंटू dy/dx. दिस इज इक्वल टू, हे इकडे आल्यानंतर मायनस होईल,
-3/2 x raised to 1/2. तर मला dy/dx पाहिजे. Therefore dy/dx इक्वल टू इकडची जी टर्म आहे ती आहे अशी मांडतो इथं. याला डिव्हायडेड बाय हे सगळं येणार 3/2 y raised to 1/2 येणार. याच्यातलं 3/2 कॅन्सल होईल. मग हे मायनस पुढे राहील शिल्लक x raised to 1/2 डिव्हायडेड बाय y raised to 1/2. यालाच तुम्ही असं पण लिहू शकताय. आणि 1/2 म्हणजेच रूट मध्ये लिहायचं फक्त. हे याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. आता हे सोडूया. काय प्रोसेस तीच राहील. प्रोसेसमध्ये काहीही चेंज करायचं नाही आहे. काहीतरी किरकोळ किरकोळ चेंजेस केलेले असतात, तेवढं समजून घ्या फक्त. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 1. रूट एक्स वाय ची डेरिव्हेटिव्ह, मग रूट ची डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा घ्या, ते येणार 1/2 रूट एक्स वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू वाय. जरा वेगळं आहे म्हणून मी इथं मांडून ठेवतोय असं. प्लस वाय ची डेरिव्हेटिव्ह ती येणार dy/dx. 1 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येईल. बघा पुढे सिम्प्लिफिकेशन 1 प्लस 1/2 रूट एक्स वाय याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. एक्स आहे असंच, वाय ची डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस वाय ॲज इट इज, एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस हे dy/dx आहे असंच, दिस इज इक्वल टू 0. प्रोडक्ट रूल वापरलेला आहे फक्त याच्यात. आता पुढे सिम्प्लिफिकेशन करूया त्याला. देअरफॉर 1 प्लस यांना आत मल्टिप्लाय करायचं x/2 रूट एक्स वाय इंटू dy/dx प्लस इथं y आहे आणि या टर्मनं त्याला मल्टिप्लाय करायचं आहे y/2 रूट एक्स वाय प्लस, म्हणजे इथलं काम संपलं प्रोडक्टचं. आता हे पुढचं dy/dx दिस इज इक्वल टू 0. आता याच्यात dy/dx च्या 2 टर्म आहेत आणि विदाउट dy/dx त्या 2 टर्म्स आहेत. विदाउट dy/dx जे आहे त्याला मी एकत्र घेतोय 1 प्लस y/2 रूट एक्स वाय. हे विदाउट dy/dx वाले झाले. आता dy/dx च्या 2 टर्म आहेत, त्याच्यातून dy/dx कॉमन घेऊया. म्हणजे काय येणार बघा, ही फर्स्ट टर्म आहे विथ dy/dx, त्याच्यातलं dy/dx कॉमन घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे हे असं राहील. प्लस इथलं dy/dx बाहेर घेतलंय, तिथं +1, त्याच्यातून हे कॉमन घेतलं, हे असेल. बघा समजतंय का? आता ही जी फर्स्ट टर्म आहे विदाउट dy/dx ह्याला पलीकडे पाठवतोय. ती टर्म पलीकडे गेल्यानंतर मायनस होईल. ही टर्म इकडे घेतोय,
हे मायनस होईल, हे असेल. आता याला सिम्प्लिफाय करून घेऊया, म्हणजे मग आपल्याला ह्या टर्मला पलीकडे पाठवता येईल. काय सिम्प्लिफिकेशन करायचं आहे बघा, याचा एलसीएम घ्या. 2 रूट एक्स वाय, त्याने इकडे मल्टिप्लाय करा, म्हणजे इथं काय येणार, एक्स प्लस 2 रूट एक्स वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स. दिस इज इक्वल टू मायनस, इकडं पण तसंच करायचं आहे, हे 2 रूट एक्स वाय त्याने इकडं वरती मल्टिप्लाय करून घ्या, प्लस पुढं काय आहे, वाय तयार आहे तिथं. आता याच्यातलं जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं, इथं पण छेदामध्ये 2 रूट एक्स वाय आहे, इथं पण छेदामध्ये 2 रूट एक्स वाय आहे. डायरेक्ट आहे असं कॅन्सल केलं तरी पण चालतंय. असं नको वाटत असेल तर ह्याला इकडं वरती पाठवा आणि हे इकडं छेदामध्ये घ्या, त्यावेळेला 2 रूट एक्स वाय सुद्धा कॅन्सल होते. तुम्हाला कुठली मेथड बरी वाटते हे तुमचं तुम्ही ठरवा. dy अपॉन dx इक्वल टू हे मायनस, इथं अंशात ही टर्म आहे 2 रूट एक्स वाय प्लस वाय डिव्हायडेड बाय मध्ये इकडून काय येते बघा, टर्म एक्स प्लस 2 रूट एक्स वाय. हे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही लिहू शकताय, ह्यालाच मी असं पण लिहू शकतोय. वाय ची टर्म अंशात पहिल्यांदा घेतोय या पद्धतीनं आणि छेदामधला आहे असंच ठेवतोय. असं पण तुम्ही ते आन्सर लिहू शकताय, हे त्याचं फायनल आन्सर. याच्यामध्येच तुम्ही आहे इथं थांबवलं तरी पण चालतंय, काय अडचण नाहीये. तरी पण समजा एखाद्यानं फारच त्याच्यामध्ये शिरलात जास्त आत, तर आपलं माहित असावं म्हणून फक्त मी इथे एक बारकाईचा पॉइंट फक्त सांगतोय. इथं वाय दिसते, इथं रूट वाय दिसते, अंशातनं जर मी रूट वाय कॉमन घेतलं तर काय शिल्लक राहिलो, रूट वाय कॉमन घेतल्यानंतर इथं वाय आहे, वाय ला तुम्ही असं कन्सिडर करू शकताय रूट वाय इंटू रूट वाय. मग ह्याच्यातलं एक रूट वाय जर कमी झालं तर एक रूट वाय तर शिल्लक राहील, प्लस ह्याच्यातलं रूट वाय बाहेर घेतलेलं आहे, त्यामुळे इथं 2 रूट एक्स येणार. छेदामध्ये पण तसंच करू शकताय, रूट एक्स कॉमन घ्या, म्हणजे शिल्लक काय राहील, रूट एक्स प्लस 2 रूट वाय. असं पण लिहिलं तरी चालतंय, हे पण चालतंय. हे बघा कुठलं तुम्हाला बरं वाटतंय ते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इक्वल टू 81. थोड्याशा टर्म ह्याच्यामध्ये वाढवलेल्या आहेत. आपलं बेसिक सोडायचं नाही अजिबात, एवढं करायचं फक्त. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग बघा, एक्स क्यूब ची डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर प्लस इथं प्रोडक्ट रूल वापरायचा. मग हे कसं येणार बघा, प्रोडक्ट रूल सेपरेट ब्रॅकेट मध्ये टाकतोय मी इथं. एक्स स्क्वेअर आहे असंच, वाय ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx प्लस वाय आहे असंच ठेवा, आता सेकंड फंक्शन ऍज इट इज. एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 2x. इथं या टर्मचा प्रोडक्ट रूल संपला, प्लस इथं परत एकदा प्रोडक्ट रूल वापरावा लागेल. आता कसं येणार बघा बरं, याच्यामध्ये एक्स ऍज इट इज, वाय स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy अपॉन dx. वाय ची परत लगेच पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची, प्लस सेकंड फंक्शन वाय स्क्वेअर ऍज इट इज, एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 1. बघा लक्षात येते का, प्लस वाय क्यूब आहे
तिथं काय येणार 3y² इंटू dy अपॉन dx दिस इज इक्वल टू 81 कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 होणार. आता कुठेही काही आपल्याला जास्त इथं कशानं मल्टिप्लाय वगैरे करायचं नाही, सगळ्या टर्म ओळीनं सेपरेट सेपरेट आहेत. फक्त आता याच्यात काय करायचं बघा, dy अपॉन dxच्या टर्म बघा सगळ्या, या सगळ्यांच्यातून dy अपॉन dx कॉमन घ्यायचं आणि विदाऊट dy अपॉन dxच्या सुद्धा टर्म्स आहेत त्यांना एकत्र घ्यायचं. मग dy अपॉन dx जर मी कॉमन घेतलं तर काय शिल्लक राहते बघा, इथं x² प्लस इथनं पुढं इथं बघा 2xy प्लस इथं 3y² आणि ह्या सगळ्यांच्यातून dy अपॉन dx हे कॉमन येते. हे अंडरलाईन करून ठेवले बघा, त्या सगळ्यांच्यातून dy अपॉन dx कॉमन घेतले. आता विदाऊट dy अपॉन dx कोण कोण आहे बघा, 3x², इथं आहे 2xy आणि इथली टर्म आहे y². बघा कशा पद्धतीनं आहे. मग आता हे विदाऊट dy बाय dx जे आहे त्याला पलीकडे पाठवा, ते तिकडे गेल्यानंतर मायनस होईल. x² प्लस 2xy प्लस 3y² इंटू dy अपॉन dx, ही टर्म पलीकडे पाठवायची आहे त्यामुळे ती मायनस होईल. मायनस 3x² प्लस 2xy प्लस y² हे असेल. आता या टर्मनं इकडे डिवाइड करायचं फक्त, म्हणजे मग हे काय होईल बघा, dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस 3x² प्लस 2xy प्लस y² डिवाइडेड बाय x² प्लस 2xy प्लस 3y² हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, बघा काय दिले त्यांनी आता याच्यामध्ये. टर्म अशी दिलेली आहे x² y² मायनस tan इनवर्स ऑफ रूट मध्ये x² प्लस y² इज इक्वल टू cot इनवर्स ऑफ रूट x² प्लस y². त्यांनी एक्झाम्पल कॉम्प्लिकेटेड करायचा फक्त प्रयत्न केलेला आहे. ऍक्च्युली एक्झाम्पल मध्ये काही विशेष नाही आहे जास्त. बघा काय करायचं तिथे, x² y² इक्वल टू हे जे मायनस टॅन इनवर्स आहे त्याला पलीकडे पाठवतो, ते तिकडे गेल्यानंतर प्लस होईल टॅन इनवर्स रूट x² प्लस y² प्लस कॉट इनवर्स रूट x² प्लस y². मग आता याच्यामध्ये टॅन इनवर्स x प्लस कॉट इनवर्स x हे जरा चेक करा, त्या इनवर्सच्या लिस्टमध्ये इक्वल टू π/2 दिले का बघून घ्या. हा फॉर्म्युला तुम्हाला इथं वापरायचा आहे, त्यामुळे हे इक्वेशन एकदम रिड्यूसच होणार आहे इथंच आणि हे येणार इक्वल टू π/2. आता विषय असं काही राहिलंच नाही त्या उदाहरणामध्ये. आता डायरेक्ट याची डेरिव्हेटिव्ह तेवढी घ्या, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह कशी येणार, इथं प्रोडक्ट रूल वापरा. फर्स्ट फंक्शन ऍज इट इज
वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार 2y इंटू dy अपॉन dx प्लस वाय स्क्वेअरला तसंच ठेवा, एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 2x येणार. बघा समजतंय का? दिस इज इक्वल टू उजव्या बाजूला π/2 आहे कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0. मग याच्यातलं पहिली टर्म 2x²y आणि dy अपॉन dx ते तसंच ठेवतोय. याला पलीकडे पाठवून द्या, -2xy². आता हे इकडे डिवाइड करून घ्या. इथल्या इथंच 2 ला 2 कॅन्सल केलं तरी पण चालू शकते, तुमची इच्छा. 2xy² डिवायडेड बाय 2x²y. मग आता ह्याच्यामध्ये बघा, हे 2 कॅन्सल होते, यातलं एक x कॅन्सल होते, एक y कॅन्सल होते, म्हणजे शिल्लक काय राहते बघा, मायनस. अंशामध्ये y शिल्लक राहते, छेदामध्ये x शिल्लक राहते, आणि हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. x इंटू e रेस टू y प्लस y इंटू e रेस टू x दिस इज इक्वल टू 1. हळूहळू फंक्शन्स वाढत चाललेले आहेत बघा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. इथं प्रोडक्ट रूल, इथं पुढं पण प्रोडक्ट रूलच वापरावा लागेल. मग बघा काय होणार, x फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन e रेस टू y ची डेरिव्हेटिव्ह e रेस टू y, आणि y ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. हे विसरते बघा बऱ्याच जणांचं, लक्षात ठेवा ते. प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज e रेस टू y, पहिल्याच चीच डेरिव्हेटिव्ह अजून पूर्ण व्हायची आहे, e रेस टू y ॲज इट इज, आणि x ची डेरिव्हेटिव्ह 1. इथं तुमचा फर्स्ट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा पार्ट संपला. प्लस सेकंड फंक्शन, इथं परत प्रोडक्ट रूल, y ॲज इट इज, e रेस टू x ची डेरिव्हेटिव्ह e रेस टू x प्लस e रेस टू x सेकंड फंक्शन ॲज इट इज, y ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. इथं सेकंड टर्मची डेरिव्हेटिव्ह संपली. दिस इज इक्वल टू 1 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. आता dy अपॉन dx ची हिते एक टर्म आहे, इथे एक टर्म आहे, उरलेल्या 2 टर्म म्हणजे ही आणि ही टर्म, यांच्या dy अपॉन dx नाही. मग dy अपॉन dx कॉमन घेतोय यांच्यातून. बघा इथं काय शिल्लक राहते, x इंटू e रेस टू y, ते हितलं, प्लस हितलं dy अपॉन dx सोडून द्या, e रेस टू x फक्त शिल्लक राहते, त्यांच्यातून dy अपॉन dx हे कॉमन घेतलं. प्लस आता विदाउट dy अपॉन dx कोण कोण आहेत बघा, e रेस टू y प्लस y इंटू e रेस टू x, हे इथे येते. दिस इज इक्वल टू 0. मग ही टर्म फक्त पलीकडे पाठवून द्या, आणि नंतर यानं इकडे डिवाइड करा. नेहमीचीच प्रोसेस आहे आता आपल्यासाठी ती. हे बघा कशा पद्धतीने येते, x इंटू e रेस टू y प्लस e रेस टू x dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू, हे इकडे आल्यानंतर मायनस e रेस टू y प्लस y इंटू e रेस टू x, यांना आता इकडे डिवाइड करायचं फक्त. Therefore dy upon dx, this is equal to minus e raised to y plus y into e raised to x divided by मध्ये ही टर्म येणार, x into e raised to y plus e raised to x. या टर्मनं इकडे डिवाइड केलेलं आहे. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, e raised to x plus y is equal to cos x minus y. बघा अजून थोडंसं त्याच्यात
टर्म्स त्यांनी वाढवल्या जातात. आता ट्रिग्नोमेट्री आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन एकत्र केलेलं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. ई रेस टू एक्स प्लस वाय, ह्याला ई रेस टू एफ ऑफ एक्स कन्सिडर करायचं. ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. बघा लक्षात येते का? ह्याला मी ई रेस टू एफ ऑफ एक्स म्हटले. काय येणार डेरिव्हेटिव्ह? ई रेस टू एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह तर मांडलेलं आहे. दिस इज इक्वल टू कॉस्टची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता कॉस्टची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन एक्स मायनस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ह्या एक्स मायनस वाय ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची. बघा ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू ब्रॅकेट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1, वाय ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू इकडं मायनस साइन एक्स मायनस वाय इंटू ब्रॅकेट एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1, वाय ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. हे असेल. या ई रेस टू एक्स प्लस वाय न आत मल्टिप्लाय करून घ्या. बघा टर्म कशा तयार होतील मग. ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू 1 म्हणजे हे आहे असंच राहील, प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू मायनस साइन एक्स मायनस वाय न आत मल्टिप्लाय करा. मायनस साइन एक्स मायनस वाय इंटू 1 म्हणजे हे आहे असंच राहील, आणि हे मायनस प्लस होणार साइन एक्स मायनस वाय इंटू dy अपॉन dx. आता याच्यामध्ये कसं झालंय बघा, dy अपॉन dx च्या दोन टर्म्स आहेत, एक इकडे एक आहे, एक इकडे एक आहे. बघा लक्षात येते का? मग हे dy अपॉन dx जे उजव्या बाजूला आहे त्याला मी डाव्या बाजूला घेतोय, आणि डाव्या बाजूची ही जी टर्म आहे ही रेस टू एक्स प्लस वाय त्याला उजव्या बाजूला पाठवतो. थोडक्यात dy अपॉन dx एकत्र डाव्या बाजूला घेतोय आणि विदाऊट dy अपॉन dx उजव्या बाजूला पाठवतोय. बघा जरा कसं दिसेल ते. ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू dy अपॉन dx ही टर्म इकडे घेतोय, मायनस होणार ते साइन एक्स मायनस वाय इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू उजव्या बाजूला ही टर्म आहे ती तशीच ठेवा, मायनस साइन एक्स मायनस वाय, आणि ही जी टर्म आहे डाव्या बाजूची विदाउट dy बाय dx त्याला पलीकडे पाठवायचं आहे, ती तिकडे गेल्यानंतर मायनस होईल. ई रेस टू एक्स प्लस वाय. आता डाव्या बाजूमध्ये dy अपॉन dx हे कॉमन घ्यायचं आहे. घेऊया कॉमन त्याला. आता मग काय शिल्लक राहते बघा इथं, ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस साइन एक्स मायनस वाय इंटू dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू या दोघांच्यातून मायनस साइन कॉमन घेतोय मी, म्हणजे या दोन्ही टर्म प्लस होतील. त्याच्यातली ई ची टर्म पहिल्यांदा ठेवतोय, साइन पुढे ठेवतोय, हे असेल. आता या टर्मनं इकडे जी टर्म आहे यानं इकडं डिवाइड करायचं, म्हणजे मग हे काय होईल बघा, dy अपॉन dx. दिस इज इक्वल टू हे मायनस तसंच ठेवा, हे अंशात येणार डिव्हायडेड बाय हे छेदामध्ये येणार. त्यामुळे हे त्याचं फायनल आन्सर येईल.